नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉनशील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर फिरोज शेख सर. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे 1996 पासून खरं तर ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि प्रशासकीय योजना किंवा शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणू की या संस्था आहेत की ज्या मध्यमवर्गीयांसाठी, सामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून असे इंजिनियर्स सर्वसामान्यांपर्यंत त्या योजना घेऊन जात असतात, ज्या सरकारच्या महत्त्वाच्या योजना आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देश उभारणीमध्ये ची सुरुवात ही गाव पातळीपासून मग जिल्हा, मग राज्य आणि मग देशापर्यंत जातो. त्यामुळे जितका एक देशातला महत्त्वाचा रेल्वेचा ब्रिज असेल, तो जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढंच पाण्याची टाकी एखाद्या गावातली महत्त्वाची, एखादी ग्रामपंचायतीची शाळाही तितकीच महत्त्वाची आहे. कारण तेही देश उभारणीचं काम एका अर्थाने इंजिनिअर्स करतात आणि त्यापैकीच एक माझ्यासोबत आहेत. त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. तर नमस्कार सर. नमस्कार. गप्पांची सुरुवात आपण थोडी अशी करूया फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पिक्चरसारखं. आणि आधी पहिल्यांदा काय घडले ते असं म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी तुमची मला थोडी विचारायची, की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं तेव्हा सिव्हिल इंजिनिअर ही कन्सेप्ट सुद्धा फार नवीन होती. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, मिस्त्री यांच्याच हातनं ते सगळी कामं चालायची. तर तेव्हा या क्षेत्राकडे वळावं यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणाकडनं मिळाली? सिव्हिल इंजिनियर व्हावं याची प्रेरणा मला माझ्या वडिलांपासून मिळाली. कारण बरं. माझे वडील जीवन प्राधिकरणमध्येच गव्हर्नमेंट सर्व्हंट होते. हं, हं. तर त्यांना मी बघायचो होतो. तेव्हापासूनच मला ते लहानपणापासूनच असं वाटत होतं, की बाबा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते हं, किंवा हं, हं. जे कोणी होते, तर त्यांना पण मला असं वाटायचं, की आपण पण असं काहीतरी करायला हवं. पण अधिकारी होण्याचं मी काही स्वप्न बाळगलं नाही. बरोबर. कारण जॉब करणं मला म्हणजे जसं-जसं मोठं होत गेलो, तसं-तसं जॉबमध्ये माझा काही इंटरेस्ट डेव्हलप झाला नाही. हं, हं, मग मी तरी पण डिप्लोमा पास आउट झाल्यानंतर हं, मी 3 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला आणि हं. नंतर स्वतःच्या व्यवसायाकडे वळालो. वाह! मग स्वतःच्या व्यवसायाकडे वळाल्यानंतर खरं तर तिथनं स्ट्रगल सिव्हिल इंजिनिअरचा चालू हो, होतो. हो. त्यामुळे तो पहिला प्रकल्प आठवतोय का जो तुम्ही केलात आणि ते कसं होती त्याची आठवण? पहिला प्रकल्प म्हणण्यापेक्षा मग मी पहिल्यांदा स्वतःचं घेतलेलं काम हे फक्त ₹5,000 होतं. बरं. म्हणजे पहिल्या कामाची सुरुवात माझी ही ₹5,000 पासून झालेली आहे. 5,000 टोटल प्रोजेक्ट कॉस्ट होती. आता त्याला प्रोजेक्ट कॉस्ट म्हणावं का पीस वर्क म्हणावं, म्हणजे पीस अच्छा. वर्कच होतं ते. अच्छा. आणि तसं मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे माझ्याकडे भांडवल हा पण एक इश्यू होता. हो, हो. तर भांडवल पण जास्त नव्हतं. पण सुरुवात मात्र पहिलं काम माझं ₹5,000 होतं. बरं. पण मग तो अनुभव कसा होता? म्हणजे तेव्हा दडपण आलं का ते काम पूर्ण झालं? अ, कसं होतं? दडपण असं नाही आलं. पण हां. एक जुनून म्हणता येईल आपल्याला, हं, की हं. बाबा आपल्याला काय करायचंय काहीतरी काहीतरी. करायचंय. बरोबर. आणि मग तर सुरुवात झाली. सुरुवात झाली. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रात आता तुम्ही काम करताय. स्पेशली गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्रियल अशा 2 प्लॅटफॉर्मवर काम करताय. हो, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, की याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे. हो, अकुशल कामगार. हो, आणि त्यांना जर काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर कधी दुर्घटना सुद्धा घडू शकते. हो. किंवा दर्जामध्ये कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही अशा वेळेला ती काळजी कशी घेता, त्या सगळ्या लोकांबरोबर काम करताना? आता आम्ही मोस्टली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करत असल्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे त्यांचं इन्शुरन्स काढणं, हं, सेफ्टी मेजर्स फॉलो करणं हे तर आम्हाला आवश्यकच आहे आणि ते आम्ही करतो पण. हं, पण त्यातून पण कधी-कधी कामगारांच्या निष्काळजीपणामुळे छोट्या-मोठ्या दुर्घटना होतात. हं. पण त्याला आम्ही जे काही पेरिमीटर्स आम्हाला आखून दिलेलं आहे, हं. त्याप्रमाणे आम्ही सगळे त्यांना यथायोग्य मदत करतो ओके. आणि त्यांच्यासाठी अवेअरनेस छोटे-मोठे साइटवर मीटिंग घेऊन त्यांना सूचना पण देत असतो. बरोबर, पण छोटे-मोठे अपघात कधी-कधी होऊन जातात. बरोबर. ते पण तर आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. काळजी घेत असतो. बरोबर. दुसरं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही काम करताय, तर आत्तापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट सांगता येतील का? त्यांच्यावर तुम्ही मेजरली काम केलंय? आता आमचे क्लायंट म्हटलं तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे एक मोठं क्लायंट आहे हं, आमचं. हं. त्यांची आम्ही बरीच कामं करतो. आणि माझ्या म्हणजे बेसिक डिपार्टमेंटच वडिलांचं ते असल्यामुळे पहिल्यापासून माझं तिथं एक ॲफिलिएशन आहे. हं, त्याच्यानंतर आम्ही एम-आय-डी-सीची कामं करतो. हं, तर एम-आय-डी-सीचं एक काम म्हणजे तुम्ही जे म्हणताय काय कुठलं एखादं काम सांगता येईल हं, का? हं, तर एम-आय-डी-सीमध्ये सातपूरमध्ये एक त्यांचा भूस्तर जलकुंभ आहे. तर तिथं विषय असा होता का पाणी पुरवठा तर बंद करायचा नाही. पण ते स्ट्रक्चर जुनं झाल्यामुळे त्याचं छत बदलायचं होतं. तर आम्हाला आमच्यासाठी ते चॅलेंज होतं. ते काम आम्ही पूर्ण इंडस्ट्रियल एरियाचा अंबड झोनचा पाणी पुरवठा बंद नव्हता. त्या छताचं रिप्लेसमेंटचं काम आम्ही केलं. वाह! तर ते कामही कंटिन्यू चालू आहे आणि हो, तुमचंही काम हो, चालू हो, आहे हो, हो, कंटिन्यू. हो. येस. बरोबर. दुसरं असं आहे की आता तुम्ही हा जसा या क्षेत्राचा प्रवास बघितलाय, तसा नाशिक जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे.
तर त्या अनुषंगानं हा प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, आणि तुम्ही त्यातनं शासकीय योजनांच्या याच्यासाठी काम करता, तर तुम्हाला काय वाटतं आता प्रशासनानं कुठल्या क्षेत्रांवर काम केलं पाहिजे जर नाशिकचा सर्वांगीण विकास होईल? सर आता प्रशासन आणि लोकनेते हं, ह्या दोघांच्या संगमतानं होणार, किंवा दोघांची जोडी जर व्यवस्थित चालली तरच विकास होऊ शकतो. बरोबर. कोणी एखाद्या मनावर घेऊन काय, म्हणजे तेवढी प्रगती हवी तशी होत नाही. आणि नाशिकच्या बाबतीत जर विकास म्हणजे एका वेळेला होणारा विकास जर म्हणायचं गेलं तर आम्हाला सिंहस्थाचा खूप हात मिळतो. अगदी. दर 12 वर्षांनी आम्हाला न मागता बराच निधी येतो नाशिकला. हं, हं, हं. आणि त्यावेळेला जो जो झपाट्याने विकास होतो हं, हं. सिंहस्थासाठी, हो, हो. तोच खरा विकास. त्या म्हणजे गतिमान पद्धतीने विकास तेव्हाच होतो दर 12 वर्षांनी, असं बरोबर. माझा वैयक्तिक मत आहे. नक्कीच, नक्कीच. तर मग हा जो सिंहस्थचा विकास आहे, तेव्हा तर विकास कामं होतातच. हो. पण मग सरकारनं त्याच्यासाठी आत्तापासून काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कारण तो 27 मध्ये येणार आहे आणि हो. आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, तर हो. प्लॅनिंगसाठी पण वेळ आहे. तर कशी पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता सर, आता त्याच्यासाठी निधीसाठी तर केंद्राची गरज राज्य शासनाला लागेलच. हं, हं. आणि आत्ताची सद्य परिस्थितीमध्ये केंद्रात आणि राज्यात बीजेपीचं शासन असल्यामुळे हं, हं. राज्य शासनाला निधी उभं करणं, काही निधी मागून घेणं काही तेवढं अवघड जाईल असं मला वाटत नाही. बरोबर. फक्त वेळेत कामं झाली तर फायद्याचं आहे. ते फक्त होऊ काय शकतं. होतं, ऐन वेळेला म्हणजे तोंडाशी सिंहस्थ आल्यावर किंवा एखादा इव्हेंट आल्यावर पटपट टेंडर काढलं आणि कमी वेळात कामं करणं, तर मग त्या कामाचा पैसे खर्च होऊनही कामाचा दर्जा दर्जा. राखला जात नाही. अगदी, अगदी बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. बिलकुल. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता सर बघा, आम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करतो. हं, गव्हर्नमेंट प्रोजेक्टची कामं करत असताना आम्हाला त्यांनी टेंडरमध्ये जे मानक आखून दिलेले आहेत, हं. त्या पद्धतीनेच आम्हाला सगळं स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात आम्ही जलकुंभ आणि जलशुद्धीकरण केंद्र असे पाणी रिटेन करणारे स्ट्रक्चर आम्ही करत असल्यामुळे हं, हं. स्टील आणि सिमेंटची गुणवत्ता राखणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बरोबर, त्यासाठी आम्ही त्या पॅरामीटर्समध्ये जे कुठलं स्टील बसतं तेच घेतो. बरोबर. आणि त्यापैकी आयकॉन हे एक आहे. वाह! म्हणजे आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंच आहे. येस. तर मग त्यांच्या सर्व्हिसबद्दल, त्यांच्या क्वालिटी, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी, कॉस्ट याबद्दल काय सांगाल? आत्तापर्यंत तरी आम्हाला कुठलीच कंप्लेंट नाही आहे. वाह! आमची कुठलीच कंप्लेंट नाही आहे. बरं. आणि नाशिकचे पण आमचे जे त्यांच्याकडून आम्ही सप्लाय घेतो, हं, ते पण म्हणजे ते नुसते फक्त सप्लायर नाही आहेत. हं. तर ते आमच्या काही अडचणी असली तेही जाणून घेतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतात. व्हेरी गुड. दुसरं मगाशी तुम्ही एका प्रोजेक्टबद्दलचा उल्लेख केलाच, पण आता असा एक प्रोजेक्ट विचारायचा आहे, जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग सांगता येईल का? आता तुम्हाला मगाशी जो सांगितलं ना, हं. पाण्याच्या टाकीचं हो, जो हो. सांगितलं, तिथे आम्हाला खूप अडचणी आल्या. अच्छा. पण थोड्याफार प्रमाणात अडचणी आल्याच, पण आम्ही त्याच्यावर ओव्हरकम करून ते प्रोजेक्ट पूर्ण केलं. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत, पुढची जनरेशन येतीये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला असं नाही म्हणता येणार, पण एक माझं एक मत असं सांगेल मी का, हं, तुम्हाला जर सक्सेस हवा असेल, हं, हं. तर तुम्ही सुरुवात केली आणि 2-3 वर्षातच तुम्हाला सक्सेस येईल हं, हं. असं काही नाही. तुम्हाला स्ट्रगलिंग फेजमधून जावं लागेल. हं, हं. वेट अँड वॉच करावं लागेल. वाह! आणि 100% तुम्हाला तुमचं डिव्होशन त्याच्यात द्यावं लागेल. निश्चितपणे तुम्हाला सक्सेस मिळेल. तर हे होते इंजिनिअर फिरोज शेख सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये पेशन्स फार महत्त्वाचा आहे. वेट अँड वॉचची भूमिका आहे. कारण कुठलाही प्रोजेक्ट हातात घेतला की तो रातोरात कंप्लीट होत नाही. नाही. त्याला काही महिने, वर्ष जावी लागतात तेव्हाच तो प्रोजेक्ट कंप्लीट होईल. त्यामुळे ही भूमिका फार महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.